मराठा आरक्षणावरून आता फडणवीसांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। ओबीसीतून आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी ठाकरे आणि पवारांकडून लिहून घ्यावं। आरक्षणाच्या निर्णयावर शरद पवारांची देखील सही हवी। शरद पवारांनी आरक्षणाची मागणी कधीच पूर्ण केली नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीमध्ये फडणवीसांनी आता ठाकरे आणि पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। बैठकीतील फडणवीसांची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मराठा आरक्षणावरून फडणवीसांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर आता पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे। दरम्यान ही ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली आहे ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूयात। जे काही केलेलं आहे ते सगळं आपल्या पक्षाने केलेलं आहे आणि मी एकच सवाल मी काँग्रेसलाही विचारला, शरद पवारांनाही विचारला आणि उद्धव ठाकरेंनाही विचारला आणि मी जरांगे पाटलांना देखील आव्हान केलं की त्यांनी केवळ या तीन पक्षांना मदत करायची आहे तर या तीन पक्षांकडून लिहून घ्यावं की ते निवडून आल्यानंतर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देतील। हे त्यांनी लिहून द्यावं। त्यांनी लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी त्यांना मदत करावी। कालच शेवटी शरद पवारांनी उघडपणे सांगितलं की जरांगेची मागणी तर योग्य आहे, आरक्षण तर मिळालं पाहिजे, पण इतरांचं कमी करू नका। म्हणजे शेवटी दुटप्पी भूमिका आलीच। आता प्रश्न एवढाच आहे की यांना एक्सपोज केलं पाहिजे हे जेवढे दुटप्पी भूमिकेवाले लोक आहेत। कारण राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे। एक संयुक्तिक निवेदन आहे ज्या निवेदनामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे, अंबादास दानवेंनी सही केली आहे, नाना पटोलेंनी सही केली आहे आणि त्या निवेदनात हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणातून नाही दिलं पाहिजे। याच्यावर त्यांची सही आहे। ओबीसीचं आरक्षण बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्या याची सर्वसंमतीनं त्या ठिकाणी शरद पवारांच्या सहीचा कागद हा आज आपल्या सरकारकडे। त्यामुळे ज्या प्रकारे डबल गेम या ठिकाणी ते करतायत मला असं वाटतं हळूहळू हा गेम देखील एक्सपोज होईल आणि याचीही जी तीव्रता आपल्याला लोकसभेच्या काळात दिसत होती बऱ्याच प्रमाणात ती तीव्रता देखील त्या ठिकाणी कमी झाली आहे। अर्थात आपण राजकीय दृष्ट्या काही म्हटलं तरी देखील मराठवाड्याचं जे नुकसान होत आहे, मराठवाड्यातली जी सामाजिक वीड या ठिकाणी खराब होते आहे, ज्या प्रकारे मराठवाड्यामध्ये समाजामध्ये एक प्रकारे फूट उभी होते आहे, मला असं वाटतं की याची जखम ही फार जास्त काळ या ठिकाणी राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।